नमस्ते मित्रांनो, गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2025 आज दिनांक 4/1/2026 रोजी झालेली आहे। चालू घडामोडी या विषयाचे सूक्ष्म विश्लेषण आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहतोय। मेरिट ठरवणारा विषय म्हणजे चालू घडामोडी। चालू घडामोडी या विषयावर कशा प्रकारचे प्रश्न विचारलेले होते, त्या अनुषंगाने तुम्ही कशा प्रकारे प्रिपेअर असणं गरजेचं होतं, त्याची काही अंदाजित उत्तरं आपल्या अभ्यासांती कोणती आहेत ते आपण या आजच्या लेक्चरमधून पाहूयात। शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत राहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा, जेणेकरून नवीन नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील। माझ्या हाती लागलेला आहे ए सेट। त्या ए सेट मधील प्रश्न क्रमांक 41 होता। फेब्रुवारी 2025 मध्ये खालीलपैकी कोणत्या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून दोराबाबू दपर्ते यांची नियुक्ती करण्यात आली? 1 कोटक लाईफ इन्शुरन्स कंपनी, 2 ICICI प्रेन्शियल लाईफ इन्शुरन्स कंपनी, 3 SBI लाईफ इन्शुरन्स कंपनी, 4 HDFC लाईफ इन्शुरन्स कंपनी। मी तुम्हाला मुद्दामून टायमिंग दिला आहे मित्रांनो। टायमिंग यासाठी दिलेला आहे की 60 मिनिटे आणि 100 प्रश्न असतात, त्यामध्ये 30 सेकंदात आपला प्रश्न वाचून होतो का आणि उत्तर गोल होतं का आपलं, ते तपासण्यासाठी मी टाइम दिलेला आहे। तर या प्रश्नाचं उत्तर पाहत असताना आपण विश्लेषणाकडे जाऊयात। विश्लेषणामध्ये आपल्याला या पद्धतीने सांगता येऊ शकतं, दोराबाबू दपर्ते हे SBI लाईफ इन्शुरन्स कंपनीमध्ये डेप्युटी CEO आहेत तेव्हाचे। त्यानंतर फेब्रुवारी 2025 मध्ये त्यांची नियुक्ती झाली। SBI मालदीवचे ते देश प्रमुख CEO 2021 पासून होते। SBIचे कॉर्पोरेट सेक्टरमध्ये ओव्हरसीज प्लॅनिंग आणि स्ट्रॅटेजीसाठी उपमहाव्यवस्थापक म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे। तर याचं उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक 3 देता येऊ शकतं। SBI लाईफ इन्शुरन्स कंपनीचे ते उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहतात। तर मित्रांनो, नियुक्ती हा एक टॉपिक नेमणूक चालू घडामोडीमध्ये असतो। त्याचा अभ्यास आपला सविस्तर असेल, नियमित असेल तर आपण उत्तरापर्यंत बरोबर पोहोचतो। त्यानंतर पुढचा प्रश्न होता 42वा, मे 2025 मध्ये ऑडी इंडियाचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाला नियुक्त करण्यात आले? पर्याय 1 नीरज चोप्रा, 2 MS धोनी, 3 ऋतिक रोशन, 4 रणवीर सिंग। अशा प्रकारच्या प्रश्नांमध्ये तुमचा जो वेळ वाचतो तो तुम्ही गणित आणि बुद्धिमत्तेसाठी वापरू शकतात, म्हणून टायमिंग दिलेला आहे। उत्तर चूज केल्यानंतर बरोबर उत्तरापर्यंत पोहोचून आपण त्या क्रमांकाचा पर्याय गोल करून पुढे जायचं असतं फास्ट। वेळेची खूप कसरत या परीक्षेमध्ये करावी लागते। उत्तराकडे जात असताना आपण अनालिसिस जर पाहिलं तर आपल्याला ऑल इंडियाचे सध्याचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते भालाफेकपटू नीरज चोप्रा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। पर्याय 1 MS धोनी यांचा होता, ज्यांची नियुक्ती जुलै 2025 मध्ये एशियन फुटवेअर्सने क्रिकेटपटू MS धोनी यांची नियुक्ती ब्रँड अँबॅसेडर म्हणून केलेली आहे। एक पर्याय होता ऋतिक रोशन यांचा, ज्यांची नियुक्ती नोव्हेंबर 2025 मध्ये राकेश मसाला ब्रँड अँबॅसेडर म्हणून घोषित करण्यात आलेली आहे। आणि एका पर्यायामध्ये रणवीर सिंग होते, त्यांची नियुक्ती 2025 मध्ये जून महिन्यात मॅकडॉनल्ड्स इंडिया उत्तर आणि पूर्वचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून करण्यात आलेले आहे। द रणवीर सिंग मिल लॉन्च केलेली आहे या पद्धतीने। तर अशा पद्धतीने इतर 4 पर्यायांचं विश्लेषण सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहतो आहे, जे खूप महत्त्वाचं ठरेल। या अनुषंगाने आपण उत्तरापर्यंत पोहोचतोय। पर्याय क्रमांक 1। त्यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहतोय 43वा, एअर न्यूझीलंडने जुलै 2025 मध्ये डॅश यांची मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती केलेली आहे। पर्याय 1 अरविंद कृष्णा, पर्याय 2 अरविंद श्रीनिवास, पर्याय 3 संजय मल्होत्रा, पर्याय 4 निखिल रविशंकर। संजय मेहरोत्रा असं आहे परीक्षेमध्ये तुम्हाला दिलेलं, त्याच पद्धतीने आपण ते इथे देण्याचा प्रयत्न केला आहे। या प्रश्नाचं विश्लेषण पाहत असताना सुरुवातीला अरविंद कृष्णा हे 1990 पासून IBMशी जोडलेले आहेत। 3 दशकाहून अधिक काळ त्यांनी कंपनीत सेवा बजावलेली आहे। जगातील सर्वात जास्त पगार घेणाऱ्या मोजक्या अधिकाऱ्यांपैकी ते एक आहेत। त्यांचं वार्षिक पॅकेज सुमारे 165 कोटी रुपये एवढे आहे। त्यानंतर नंबर 2 ला अरविंद श्रीनिवास हे परप्लेक्स AI लोकप्रिय AI आधारित सर्व इंजिनचे सहसंस्थापक आणि CEO आहेत। ते भारतीय वंशाचे संगणक शास्त्रज्ञ सुद्धा आहेत आणि त्यांनी ओपन AI, गुगल ब्रेन आणि डीप माइंड यासारख्या कंपन्यांमध्ये सुद्धा काम केलेले आहे। नंबर 3चा पर्याय होता संजय मेहरोत्रा, हे भारतीय रिझर्व्ह बँकेचे नवीन गव्हर्नर म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहेत।
26वे गव्हर्नर. नंबर 4चा पर्याय जे उत्तर होतं निखिल रविशंकर. विमान कंपनी एअर न्यूझीलंडने निखिल रविशंकर यांची मुख्य कार्यकारी म्हणून नियुक्ती केलेली आहे आणि ती नियुक्ती अशा वेळी झालेली आहे जेव्हा एअरलाइन्स मोठ्या संकटातून बाहेर पडण्यास संघर्ष करते आहे. म्हणून उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं देता येईल. त्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 44. खालीलपैकी योग्य कथन कथने कोणते ते ओळखा. ए. दरवर्षी 9 सप्टेंबर रोजी साजरा केला जाणारा जागतिक संगीत दिन जगभरातील मोफत सार्वजनिक संगीत सादरीकरणाला प्रोत्साहन देतो. बी. जागतिक संगीत दिन 2025 ची थीम आहे हिलिंग थ्रू हार्मनी. पर्याय फक्त ए, फक्त बी. पर्याय 3 ए व बी दोन्ही. पर्याय 4 वरीलपैकी एकही नाही. अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला विश्लेषणात्मक स्वरूपात विचारलेले असतात. या प्रश्नाचं उत्तराकडे जात असताना सुरुवातीला आपल्याला विश्लेषण पाहावं लागेल. जागतिक संगीत दिन म्हणजे जागतिक संगीत दिन जो दरवर्षी 21 जून रोजी साजरा केला जातो यालाच फेटे दे ला म्युझिक संगीत महोत्सव असेही म्हणतात. याचा इतिहास जर थोडक्यात पाहिला आपण, यात कार्यक्रमाची सुरुवात फ्रान्समध्ये झालेली आहे जिथे 21 जून 1982 रोजी पहिला जागतिक संगीत दिन साजरा झाला होता. संस्थापक होते याची कल्पना फ्रेंच संस्कृत मंत्री जॅक लँग आणि संगीतकार मॅरिस फ्ल्युरेट यांनी ही संकल्पना मांडली होती. याचा उद्देश होता जागतिक संगीत दिनाचा मुख्य उद्देश संगीताला प्रोत्साहन देणे आणि लोकांना जीवनात त्याचं महत्त्व पटवून देणे. संगीत याचा रोल खूप महत्त्वाचा आपल्या जीवनामध्ये असतो. त्या अनुषंगाने या प्रश्नाचं अचूक उत्तर आपल्याला देता येईल पर्याय क्रमांक 2 फक्त बी. हे जे आहे ते योग्य आहे. याची थीम होती 2025ची. मात्र हा दिवस त्या दिवशी साजरा केला जात नाही, तो 21 जूनला साजरा केला जातो. तर या अनुषंगाने आपण अभ्यास करायचा आहे. हे देण्याचा उद्देश तुम्हाला असा आहे की आगामी गट क, गट ब आणि राज्यसेवा किंवा इतर सगळ्या प्रकारच्या परीक्षा असतील तर त्या अनुषंगाने आपण चालू घडामोडीचा अभ्यास कसा करावा हे सुद्धा यातनं शिकणार आहोत. आपण नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. खाली तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. रोजचे अपडेट चालू घडामोडी तुम्हाला कुठून मिळतील, कशा मिळतील, त्याचं मार्गदर्शन उत्तम पद्धतीने कसं मिळेल. नेक्स्ट पुढचा प्रश्न आपण पाहूयात. 45वा प्रश्न. ऑगस्ट 2025 ते खालीलपैकी कोणाची आंतरराष्ट्रीय नाणेनिधी IMF मध्ये कार्यकारी संचालक म्हणून नियुक्त झाली. 1 उर्जित पटेल. 2 रघुराम राजन. 3 शक्तिकांत दास. 4 संजय मेल्होत्रा. अशा प्रकारच्या प्रश्नांमध्ये आपला वेळ वाचतो मित्रांनो. तो वेळ आपण गणित आणि बुद्धिमत्तेसाठी वापरायचा आहे आणि वाचनाचा सराव तुमचा भरपूर पाहिजे. जलद वाचन पाहिजे तुमचं. अनेक प्रकारे विश्लेषण आपल्याला करता येऊ शकतं. या प्रश्नाच्या विश्लेषणाकडे जात असताना सुरुवातीला ऑगस्ट 2025 मध्ये भारताचे माजी गव्हर्नर RBIचे उर्जित पटेल यांची आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमध्ये कार्यकारी संचालक म्हणून 3 वर्षाच्या कालावधीसाठी नियुक्ती झालेली आहे. उर्जित पटेल यांनी KV सुब्रमण्यम यांची जागा घेतली आहे आणि भारतासाठी ही आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेला एक महत्त्वाचा सन्मान सुद्धा समजला जातो. ओव्हरऑल आणि सर्वांगीण वाचन आपलं पाहिजे. आपण काय करतो ना अलीकडे टेलिग्राम किंवा रेडीमेड नोट्स किंवा 30 पुस्तकं वाचत राहतो. त्याने चालू घडामोडी आपली कमांड येत नाही. वृत्तपत्रांचं वाचन नियमित केलं पाहिजे. ऑथेंटिक चॅनल तुम्ही लोकांनी सबस्क्राईब केले पाहिजेत गव्हर्नमेंटचे. त्या अनुषंगाने तुमची तयारी चांगली होईल. मार्गदर्शन वर्ग आपण घेणारच आहोत. त्या अनुषंगाने आपण जाऊयात. पुढचा प्रश्न क्रमांक 45 चं उत्तर आपण पाहतोय उर्जित पटेल. नेक्स्ट 46वा प्रश्न जोया लावायचा होता साहित्य अकादमी युवा पुरस्काराबद्दल. इकडे ग्रंथ, काव्य आणि लेखक कवी दिलेले आहेत तुम्हाला. गर्ल्स हॉस्टेल, फिर उगना, अंग असुर, सिद्धांत द बॉय, यू केम द बुद्धा. लेखक कवी पार्वती तिरके, मनदीप अलॉक, अद्वित कोठार, अमर कुंग बोरो. पर्याय दिलेत खाली. पर्याय तुम्ही पाहू शकतात. मोठा प्रश्न आहे. अशा प्रकारच्या प्रश्नांसाठी तुम्हाला विश्लेषणात्मक पद्धतीने तयारी केलेली कधी पण उपयुक्त ठरते. याच्या उत्तराकडे जात असताना आपण अगोदर पाहूयात. मनदीप अलॉक या पंजाबी लेखिका आहेत. पंजाबमधून ते बिलॉंग करतात. JNDU गुरु नानक देव विद्यापीठाच्या त्या माजी विद्यार्थिनी आहेत. त्यांनी लिहिलेलं हे सुंदर असं पुस्तक आहे गर्ल्स हॉस्टेल. पंजाबी भाषेतील उदयोन्मुख लेखिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या. साहित्य अकादमीने दिलेला त्यांना युवा साहित्य पुरस्कार 2025 जिंकलाय. बघा
पुरस्कार कोणी जिंकला हे आपण लक्षात ठेवतो, मात्र त्यांचं साहित्य कोणतं आहे ते लक्षात ठेवलं पाहिजे, हे या प्रश्नातून आपल्याला शिकायचं आहे. गर्ल्स हॉस्टेल कविता संग्रहासाठी त्यांना तो पुरस्कार मिळाला. त्यानंतर पार्वती तिर्की झारखंडमधील कुडुक आदिवासी समुदायातील ह्या कवयित्री आहेत. यांचं साहित्य जे तुम्हाला दिलेलं आहे उगनी, त्या कविता संग्रहासाठी त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार 2025 मिळालेला आहे. हिंदी भाषेतील ही कविता संग्रह असून त्यात आदिवासी जीवन, निसर्ग आणि संस्कृतीचे चित्रण केलेले आहे. त्यानंतर या पर्यायामध्ये एक पर्याय होता तुम्हाला आसूर युवा पुरस्कार 2025 साठी अमर खुंगुर बोरो यांची अंगसूर या कविता संग्रहासाठी त्यांना तो पुरस्कार मिळालेला आहे. आणि एक पर्यायामध्ये तुम्हाला अभिनेता आणि लेखक अद्वितीय कोट्टारी यांना त्यांच्या पहिल्या कादंबरी सिद्धार्थ दू वाय ह्युमन बिकेम द बुद्धा यासाठी प्रतिष्ठित साहित्य अकादमी पुरस्कार 2025 मिळालेला आहे. तर या पद्धतीने विश्लेषण तुम्ही कदाचित पहिल्यांदा पाहत असाल. सर्वांगीण सर्वसमावेशक सर्व पर्यायांचे विश्लेषण आपल्याला आवश्यक आहे. याच्या उत्तराकडे आपण जाऊयात. पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आपल्याला देता येऊ शकतं. जसं की फॉर एक्झाम्पल इथं गर्ल्स हॉस्टेल्स दिल्याप्रमाणे 2 मंदी पलोक, पी रुग्णा दिल्याप्रमाणे पार्वती तिर्के, अंग असूर या दिल्याप्रमाणे अमरकुंग बोरो, सिद्धांत इथं दिल्याप्रमाणे पर्याय क्रमांक 3 अद्वैत कोठार. करताय त्या खालीलपैकी कोणी 2025च्या AISM वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ मॅजिकमध्ये प्रतिष्ठित बेस्ट मॅजिक क्रिएटर पुरस्कार जिंकला आहे? आंतरराष्ट्रीय स्तरावरचा पुरस्कार आहे. 1 अंचल कुमावत, कविता अग्रवाल, सुहानी शाह आणि साक्षी शाह. खूप छान पद्धतीचे प्रश्न लोकसहयोगाने विचारलेले होते. सगळ्याच क्षेत्राला जवळपास त्यांनी स्पर्श केलेला आहे. सर्वांगीण तुमचं नॉलेज तपासण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रश्नाच्या उत्तराकडे जाण्याच्या आधी आपल्याला FISM वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ मॅजिक पुरस्कार राजस्थानच्या डिजिटल क्रिएटर सुहानी शाह यांनी व्हिजन वर्ल्ड चॅम्पियनशिप 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट मॅजिक क्रिएटर पुरस्कार जिंकून इतिहास रचलेला आहे. सोबतच एका पर्यायामध्ये उदयपूरचे जादूगार अंचल कुमावत अलीकडे लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये स्थान मिळवून उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. आणि रायगड जिल्हा महाराष्ट्राचा नाही, छत्तीसगडमधला म्हणतोय मी. छत्तीसगडमधला लोकप्रिय सामाजिक कार्यकर्त्या कविता डॉक्टर विकास अग्रवाल यांना कलकत्ता येथे यंग अचिव्हमेंट पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. कविता अग्रवाल यांची दूरदृष्टी आणि नेतृत्व चमकदार परिणाम हे फॅशन CEO समिट 2025 देशभर त्याची चर्चा झाली होती, जी मुंबईला अंधेरी भागामध्ये आयोजित करण्यात आलेली होती. जर तुमचं सर्वांगीण वाचन असेल वर्तमानपत्राचं तुमच्या लक्षात येईल. त्या अनुषंगाने याचं उत्तर आपल्याला सुहानी शाह असं देता येऊ शकतं. अंदाजित अंतिम उत्तरासाठी तुम्ही लोक उत्तर तालिका पाहू शकतात. नेक्स्ट पुढचा प्रश्न 48वा प्रश्न. वाराणसी येथे जुलै 2025 मध्ये युवा आध्यात्मिक शिखर परिषद 2025 आयोजित करण्यात आलेली होती. बी युवा आध्यात्मिक शिखर परिषद 2025 ची थीम जागेगा युवा बढेगा युवा ही होती. पर्याय उत्तर फक्त A, फक्त B, A व B दोन्ही, वरीलपैकी एकही नाही. या प्रश्नाच्या उत्तराकडे जाण्याच्या आधी आपण विश्लेषण पाहूयात. युवा आध्यात्मिक शिखर परिषद 2025 18 ते 20 जुलै दरम्यान 2025 साली उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे हे संमेलन आयोजित करण्यात आलेले होते. त्याची मुख्य थीम होती विकसित भारतासाठी ड्रग्ज मुक्त तरुण. उद्दिष्ट होतं भारतातील तरुणांना सक्षम बनवणे आणि ड्रग्ज मुक्त समाजाला प्रोत्साहन देणे. खूप छान पद्धतीने युवा आध्यात्मिक समिट नशामुक्त युवा फॉर विकसित भारतासाठी आपल्याला नशामुक्त युवक पाहिजेत, हा खरं म्हणजे या परिषदेचा उद्देश होता. तो उद्देश वर्तमानपत्रात खूप छान पद्धतीने दिलेला होता. तुमचं वाचन किती होतं त्या पद्धतीने तुमच्या लक्षात आलं असेल. आणि यावरून तुमच्या लक्षात येते बघा, आता जुलैच्या घडामोडी आहेत, काही 24च्या घडामोडी आहेत, 25च्या घडामोडी आहेत.
वर्षभराच्या घडामोडी किमान तुमच्या मागच्या वर्षाच्या झालेल्या पाहिजेत, हे यावरून तुमच्या लक्षात येत आहे. आणि कंपेरेटिव्ह ते झालेलं पाहिजे. या प्रश्नाचं अचूक उत्तर आपल्याला देता येऊ शकतं. पर्याय क्रमांक 1 फक्त ए. पुढचा प्रश्न 49वा. सप्टेंबर 2024 मध्ये खालीलपैकी कोणी नवी दिल्ली येथे कॉम्प्युटर सिक्युरिटी इन्सिडेंट रिस्पॉन्स टीम CSIRT पॉवर सुविधेचे उद्घाटन केले? पहिला पर्याय श्री HD कुमारस्वामी, 2 श्री पियुष गोयल, 3 श्री मनोहर लाल आणि 4 डॉक्टर वीरेंद्र कुमार. अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये वाचलेला वेळ जो असतो आपला तो आपण गणित बुद्धिमत्तेसाठी वापरला पाहिजे. उद्घाटन 23 सप्टेंबर 2024 रोजी नवी दिल्ली येथे केंद्रीय ऊर्जा मंत्री श्री मनोहर लाल यांनी केलेले आहे. उद्देश होता भारतीय ऊर्जा क्षेत्रात सायबर सुरक्षा लवचिकता निर्माण करणे आणि वाढवणे, डिजिटल परिवर्तनामुळे निर्माण होणाऱ्या भेद दूर करणे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 49 चं उत्तर आपण पाहत असतो श्री मनोहर लाल. शेवटचा प्रश्न. खालील दिलेल्या विधानांपैकी पहलगाम संबंधी योग्य विधाने निवडा. ए. पहलगाम अनंतनाग जिल्ह्यात स्थित आहे. बी. पहलगाममध्ये लीडर नाला पर्यटकांना आकर्षित करतो. सी. श्री माता वैष्णोदेवी मार्गावरील पहलगाम हा एक महत्त्वाचा ट्रान्झिट कॅम्प आहे. पर्याय उत्तर 1 ABC, 2 AB, 3 AC, 4 BC. पहलगाम तुमच्या लक्षात आला असेल, लेटेस्ट अपडेट घडामोडीवर हा प्रश्न आहे. पहलगाम हल्ला. या प्रश्नाच्या उत्तराकडे जाण्याच्या आधी विश्लेषण जर आपण पाहिलं, अनंतनाग जिल्ह्याच्या ईशान्येस सदाहरित जंगलाने वेढलेलं उंच डोंगरांमध्ये वसलेलं हे गाव आहे पहलगाम. येथील थंड, उत्साहवर्धक आणि आल्हाददायक हवामान तसेच लीडर नाल्याचा सुमधुर प्रवाह केवळ देशांतर्गतच नाही तर प्रदेशातील पर्यटकांना तो आकर्षित करतो. पृथ्वीचा स्वर्गच त्याला म्हणता येईल. पहलगामची धार्मिक व भौगोलिक जी भूमिका आहे, पहलगाम येथून जम्मू काश्मीरमधील एक डोंगराळ शहर आहे जे भगवान शिवाला समर्पित असलेल्या अमरनाथ मंदिर गुफा प्रमुख हिंदू तीर्थयात्रेसाठी पारंपरिक तळ म्हणून ओळखलं जातं. दरवर्षी भाविक अमरनाथ यात्रेसाठी पहलगाममधून चंदनवाडी मार्गे प्रस्थान होतात. म्हणजे अमरनाथ यात्रा तुमची पहलगामवरनं स्टार्ट होते जवळपास, थोडक्यात त्याचा अर्थ असं सांगता येईल. माता वैष्णोदेवी, श्री माता वैष्णोदेवी हे जम्मू काश्मीरमधील जम्मू जिल्ह्यात कटराजवळ असलेले एक स्वतंत्र आणि पूर्णपणे वेगळे तीर्थक्षेत्र आहे. वैष्णोदेवी यात्रा ही कटरा येथून सुरू होते आणि भाविक त्रिकुटा पर्वतातील मंदिरापर्यंत पायी चालतात, जे भौगोलिकदृष्ट्या पहलगामच्या जवळ नाही आहे. म्हणजे खालच्या बाजूला माता वैष्णोदेवी कटरा आणि वरच्या बाजूला पहलगाम आहे, म्हणून तिथून यात्रा सुरू होण्याचा काही विषय नाही आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आपल्याला देता येऊ शकतं पर्याय क्रमांक 2 A आणि B. ए यासाठी पहलगाम अनंतनाग जिल्ह्यात स्थित आहे, बरोबर. बी. पहलगाममध्ये लीडर नाला पर्यटकांना आकर्षित करतो, अगदी बरोबर. श्री माता वैष्णोदेवी मार्गावर पहलगाम हा एक महत्त्वाचा ट्रान्झिट कॅम्प आहे का, तर नाही, ट्रान्झिट कॅम्प नाही आहे तो. पहलगाम हा अमरनाथ यात्रेसाठीचा ट्रान्झिट कॅम्प आहे, हा एक मुद्दा लक्षात ठेवायचा. तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, जेणेकरून तुम्हाला चालू घडामोडीच्या बाबतीचे नवीन व्हिडिओज लवकरात लवकर अचूक मिळत जातील. धन्यवाद. बेस्ट ऑफ लक. थँक्यू.